एक मोठी बातमी आपण पाहतोय, पुण्यात रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव झालाय। सोनाली आंदेकर विजयी झालेल्या आहेत। सोनाली आंदेकर यांना उमेदवारी दिल्यावरून अजित पवारांवर मोठी टीका झाली होती, मात्र आता इथे जर आपण पाहिलं तर धंगेकरांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे, तर सोनाली आंदेकर या विजयी झालेल्या आहेत। सोनाली आंदेकर यांचा विजय झालेला आहे, ही मोठी बातमी पुण्यातून आपण पाहतो आहोत। पुण्यात रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे। धंगेकर विरुद्ध आंदेकर असा संघर्ष होतात निवडणुकीच्या रिंगणातला, ज्यामध्ये आंदेकरांनी बाजी मारलेली आहे। सोनाली आंदेकर विजयी झालेल्या आहेत। गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कुटुंब आहेत, अनेक गुन्हे या कुटुंबावर दाखल आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यावर अनेकांनी आक्षेप देखील घेतला होता। अजितदारांना अनेकांनी प्रश्न देखील केले होते, पण तरी सुद्धा त्यांना उमेदवारी देण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम होता आणि सोनाली आंदेकर या विजयी झालेल्या आहेत। प्रतिभा धंगेकर यांचा पराभव त्यांनी केला आहे। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीसोबत युतीची चर्चा देखील शिवसेनेच्या वतीनं रवींद्र धंगेकर यांनी केलेली होती राष्ट्रवादी काँग्रेससोबत, पण या चर्चेला यश आलं नाही, त्यामुळे वेगवेगळ्या लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। मोठी बातमी, संभाजीनगरमधील निकालावर आक्षेप घेण्यात येतोय। प्रभाग 24 मधून भाजप उमेदवार विजयी झाल्यानंतर या निकालावर आक्षेप घेण्यात येतो। एक तास ईव्हीएम बंद असताना गडबड झाल्याचा आरोप या निकालावर करण्यात आलेला आहे। ही मोठी बातमी, संभाजीनगरमधील निकालावरच आक्षेप घेण्यात आलेला आहे। प्रभाग क्रमांक 24 मधून भाजप उमेदवार तिथून विजयी झालाय। एक तास ईव्हीएम बंद असताना गडबड झाल्याचा आरोप केला जातोय। तर मुंबई महापालिकेतली आकडेवारी एकदा आपण बघूयात। 98 जागांवर भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। 27 जागांवर शिवसेनेचे, 3 जागांवर राष्ट्रवादीचे, 66 जागांवर शिवसेना युबीटीचे, 9 जागांवर मनसेचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। तर काँग्रेस आणि वंचितचे मिळून 15 जागांवर उमेदवार सध्या आघाडीवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकाही ठिकाणी आपलं खातं अजून उघडता आलेलं नाहीये। तर मीरा भाईंदरमध्ये भाजपची एखादी सत्ता बघायला मिळते। प्रमुख संघर्ष होता इथे, ते म्हणजे भाजप आणि शिवसेनेत। भाजपचं नेतृत्व करत होते नरेंद्र मेहता, तर शिवसेनेचं प्रताप सरनाईक। दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते। इतकंच नाही तर नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांना भाईजान संबोधलं होतं, तर प्रताप सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांना मियाभाई म्हणून त्यांना ओळखलं जातं अशी टीका केलेली होती। इतकंच नाही तर भूखंड लाटण्यावरून, स्टॅम्प ड्युटी बुडवण्यावरून आरोप देखील करण्यात आले होते दोघांकडून सुद्धा एकमेकांवर। पण त्यानंतर आता मीरा भाईंदरमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसलाय आणि भाजपचा मोठा विजय मीरा भाईंदरमध्ये झालेला आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे, कारण इथं मराठी मतदार जास्त। एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय आणि मीरा भाईंदरमध्ये चित्रपट मुंबईत भाजपकडून जल्लोषाची तयारी करण्यात आलेली आहे, कारण महायुती 129 जागांवर आघाडीवर आहे। तर यावेळी आपण जर पाहिलं तर भाजपकडून जल्लोषाची तयारी करण्यात आलेली आहे। धुरंधर देवेंद्रजी अशा पद्धतीची बॅनरबाजी सध्या केली जाते। पोस्टर घेऊन जर आपण पाहिलं तर कार्यकर्ते यावेळी दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर भाजपकडून यावेळी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। धुरंधर देवेंद्रजी अशा पद्धतीची ही बॅनरबाजी करण्यात येते। तर भाजपकडून जल्लोषाची तयारी यावेळी करण्यात आलेली आहे। महायुती 129 जागांवर सध्या आघाडीवर आहे, तर भाजप एकटी 98 जागांवर मुंबईत आघाडीवर आहे। मुंबईत भाजपकडून जल्लोषाची तयारी आता केली जाते। कुठलीही निवडणूक झाल्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यालयात, मुंबई कार्यालयात त्याचं सेलिब्रेशन केलं जातं आणि भाजप श्रेष्ठी इथे यावेळी संबोधित करत असतात आणि एक प्रकारे विजयाचा आनंद साजरा करत असतात। तर मुंबईत या महापालिका निवडणुकांमध्ये, मुंबईतल्या असेल किंवा राज्यातल्या अन्य 21 महापालिकांमध्ये सुद्धा भाजपला मोठं यश मिळालंय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठल्याही क्षणी प्रदेश कार्यालयात पोहोचून संबोधित करण्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना। मोठं यश सगळ्यात उल्लेखनीय ते म्हणजे मुंबई महापालिकेतलं भाजप इथे सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। अंतिम आकडेवारी अजून हाती घ्यायची आहे, पण तरी सुद्धा निकाल मात्र स्पष्ट झालेले आहेत। काही वेळातच मुंबईत भाजपकडून जल्लोष करण्यात येणार आहे, त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। मुंबईत अपक्ष अरुण कांबळे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। वॉर्ड 140 मधून अरुण कांबळे आघाडीवर आहेत। मुंबईत अपक्ष अरुण कांबळे आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या वतीनं जल्लोषाची तयारी करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत। ज्ञानेश, सध्या भाजप 98 जागांवर आघाडीवर आहे, एकट्यात महायुती 129 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपकडून जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे। ज्ञानेश, एकतर मुंबई महापालिकेमध्ये जी काही फाईट झालेली आहे, जो संघर्ष झालेला आहे, तो
शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला होता आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठाकरेंचा पराभव झालेला आहे आणि तो पराभव हा अतिशय मोठा असल्याचं आत्ता मानून हे या सगळ्या विजयाचं आता सगळं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना देत कार्यकर्त्याचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतायत. आपण पाहतोय दुपारपासूनच भाजपच्या प्रदेश कार्यालयात बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. एका मोठ्या इव्हेंटची तयारी या ठिकाणी केलेली आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या ठिकाणी येतील आणि या मोठ्या उत्सवाला अर्थात मुंबई ताब्यात घेण्याच्या एका मोठ्या प्रक्रियेला उत्सवातून सुरुवात करतील. आता असं तरी चित्र आहे. दुसरीकडे या ठिकाणी प्रचंड कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि देवेंद्र धुरंधर, मुंबईचा महापौर, हिंदू मराठीच असेल अशा पद्धतीचे फलक हातात घेऊन ते त्यांचा आनंद उत्सव साजरा करतायत. या सगळ्या घडामोडीमध्ये आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस धन्यवाद ज्ञानेश ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. धुरंधर देवेंद्रजी अशी बॅनरबाजी भाजपच्या वतीने सध्या केली जाते. तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते ती पाहूयात. सगळ्यात मोठी बातमी झी 24 तासवर मिरजमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. मिरजचे चित्र पाहतोय. भाजपचे 39, काँग्रेसचे 18 नगरसेवक विजयी झालेत. राष्ट्रवादीचे 16, शिवसेनेचे 2 नगरसेवक इथं विजयी झालेले आहेत. तर ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. मिरजमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. भाजपचे 39, काँग्रेसचे 18 नगरसेवक विजयी झालेत. तर 29 महापालिकांमध्ये 21 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. तर एक मोठी बातमी, ठाण्यात भाजप शिवसेना युतीची घोडदौड कायम असल्याचं पाहायला मिळते. ठाण्यात महायुती सत्तेच्या जवळ पोहोचलेली आहे. मात्र ठाण्यात भाजपचे 19 उमेदवार विजयी झालेले आहेत. शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यात भाजप शिवसेना युतीची घोडदौड सुरू आहे. ठाण्यात महायुती सत्तेच्या जवळ पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. कारण यावेळी भाजपचे 19 उमेदवार इथं विजयी झालेले आहेत. तर ठाण्यात भाजप शिवसेना युतीची घोडदौड सुरूच आहे. ठाणे म्हणजे शिंदेंचा बालेकिल्ला आणि इथं भाजपनं सुद्धा प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला होता. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला होता. गणेश नाईक हे सुद्धा सभा घेत होते, जाऊन लोकांशी संवाद साधत होते. इथं मात्र ठाण्यात शिवसेना हा मोठा भाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र महायुतीची घोडदौड इथं सुरू आहे. ठाण्यात महायुती सत्तेच्या जवळ पोहोचली आहे. चंद्रपुरात काँग्रेसचे राजेश अड्डर विजयी झालेत. प्रभाग 6 मधून राजेश अड्डर विजयी झालेले आहेत. वडट्टीवार यांचे खंदे समर्थक अड्डूर विजयी झालेले आहेत. ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय ती म्हणजे चंद्रपुरात काँग्रेसचे राजेश अड्डूर विजयी झालेले आहेत. तर प्रभाग 6 मधून राजेश अड्डूर हे विजयी झालेले आहेत. चंद्रपूरचं हे खरं तर गणित आपण पाहतोय. वडट्टीवार यांचे ते खंदे समर्थक तिथं मांडले जातात. मुंबईतून सबा खान विजयी झालेले आहेत. वॉर्ड 64 मधून सबा खान विजयी झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सबा खान या इथं विजयी झालेल्या आहेत. तर मुंबादेवी प्रभाग 213 मध्ये शिंदेंना मात्र मोठा धक्का मानला जातोय. माजी नगरसेविका आशा मामिडी पराभूत झालेल्या आहेत. काँग्रेसच्या नसीमा जुनेजा इथं विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे इथं जर आपण पाहिलं तर मुंबादेवी प्रभाग 213 मध्ये शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातो आहे. माजी नगरसेविका आशा मामिडी पराभूत झालेल्या आहेत. काँग्रेसच्या नसीमा जुनेजा या विजयी झालेल्या आहेत. मुंबईतून मोठी बातमी येते मुंबादेवीतून. तर इकडे माजी नगरसेविका आशा मामिडी पराभूत झालेत. काँग्रेसच्या नसीमा जुनेजा विजयी झालेल्या आहेत. या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय. महाराष्ट्रातल्या 19 महापालिकांतले निकाल आपण अचूक आणि वेगवान पाहतोय. शिवसेना युबीटीचे उमेदवार मुलतानी हे विजयी झालेले आहेत. तर मुंबई वॉर्ड 62 मधून झिशान चंगेज मुलतानी विजयी झालेले आहेत. महानिकालातले प्रत्येक अपडेट. मुंबई वॉर्ड 62 मधून झिशान चंगेज मुलतानी हे विजयी झालेत. तर युबीटीचे उमेदवार आहेत मुलतानी, ते विजयी झालेले आहेत. मुंबई वॉर्ड 62 मधून दिशांत चंगेज मुलतानी यांचा विजय झालेला आहे.
मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर मतदारसंघात त्यांचा दबदबा असल्याचं पाहायला मिळतंय. वॉर्ड 62 मध्ये आणि जिशान संगेज मुलतानी हे विजयी झालेले आहेत. वॉर्ड 62चं हे चित्र आपण पाहतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंगेज मुलतानी हे उमेदवार आहेत. तर दुसरीकडे वसई विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता. 115 जागांपैकी 70 जागांवर बहुजन विकास आघाडी विजयी झालेली आहे. हितेंद्र ठाकूर यांचं भाजपला सडेतोड उत्तर आपण पाहतोय. वसई विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता आलेली आहे. 115 जागांपैकी 70 जागांवर बहुजन विकास आघाडीचा उमेदवार विजयी झालेले आहेत. हितेंद्र ठाकूर यांचं भाजपला सडेतोड उत्तर पाहायला मिळतंय. तर विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा पराभव इथं सहन करावा लागलेला होता. मात्र आता 115 जागांपैकी 70 जागांवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. चंद्रपूरमधून बातमी. चंद्रपूरमध्ये शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे. प्रभाग 2 मधून सेनेचे डिलन केझरकर हे विजयी झालेले आहेत. चंद्रपूरमध्ये शिवसेनेनं खातं उघडलंय. असं म्हणणं आहे तुम्ही युती केली असती तर कदाचित तुमच्यासोबत काही असं साधन असतं, तुम्ही आमच्यासोबत चांगल्या मतांनी निवडून आले असते असं भाजपचं म्हणणं आहे. युती तोडल्यामुळे पराभव झाला असं म्हणताय. भाजपने काय म्हणलं त्याला आम्ही महत्व देत नाहीत. आमच्या चुका किंवा आम्ही कमी पडलो एवढं मात्र निश्चित आहे. युती झाली असती नसती काय झालं असतं हे आता त्या कथा सांगण्यात काही अर्थ नाही आहे. झालेला पराभव झालेला पराभव म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त चर्चा करत नाही. शिवसेनेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होते की तुम्ही आता सत्तेच्या बाहेर असणार आहेत आणि भाजप ही एकाती सत्ता स्थापन करते. नाही करेल ना, हरकत नाही ना. हे चित्र इथंच नाही आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेलं आहे. म्हणून आता इथं या ठिकाणी आम्हाला पुढे एक मोठी बातमी आपण पाहतोय. धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा आता असणारे भाजपचे 50 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादी 8, MIMच्या 10 जागांवर विजय झालेला आहे. धुळ्यामधून ही मोठी बातमी समोर येते आहे. धुळे महापालिकेवर सुद्धा आता भाजपचा झेंडा असणारे भाजपचे 50 उमेदवार विजयी झालेले आहेत आणि राष्ट्रवादीचे 8, MIMच्या 10 जागांवर विजय झालेला आहे. धुळ्यामधून एक मोठी घडामोड आपल्या समोर येते. धुळे महापालिकेवर आता भाजपची सत्ता असणार आहे. भाजपचे 50 उमेदवार धुळ्यामध्ये विजयी झालेले आहेत.